नमस्कार, स्वागत आहे आपलं इंडियन टी न्यूजमध्ये. आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाचे आम आदमी पार्टी तर्फे उभे असलेले सागर कोकास हे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना नगराध्यक्ष झाल्यानंतर काय काय सुविधा करणार आहात त्याबद्दल आपण काही त्यांना प्रश्न करणार आहोत. नमस्कार. थोडक्यात प्रश्न विचारतो सागर भाऊ. बिलकुल. शहर विकास एकूण दृष्टिकोन वाशिमसाठी तुमचा पुढील 5 वर्षाचा विकास रोडमॅप काय असणार? बघा, रोडमॅप म्हणजे पहिले आम्ही सर्वप्रथम जे स्वातंत्र्यानंतर प्राथमिक सुविधा प्रत्येक जनतेला डायरेक्ट मिळायला पाहिजे होत्या, त्या प्राथमिक सुविधा मिळालेल्या नाही आहेत. आणि भ्रष्टाचार एवढा वाढलेला आहे की प्राथमिक सुविधांचा अभाव असताना ही लोक इन्फ्रास्ट्रक्चरवरती काम करत आहेत. टेम्पल गार्डनसारखा प्रोजेक्ट आणतायत तेव्हा की पाण्याच्या नळाची ही समस्या आहे की उन्हाळ्यामध्ये 22 दिवस पाणी येत नाही. हे इनजस्टिस आहे, हे फंडामेंटल राईट्सच्या विरोधात आहे. एखाद्याला मूलभूत जो अधिकार असतो ते मूलभूत अधिकारामध्ये जर आपण बघितलं तर अन्न, वस्त्र, निवारा या बेसिक गोष्टी आहेत. यामध्ये जर सरकार सक्षम नाही आहे तुम्हाला पाणी जर द्यायला एक वेळेचं, तर इथलं शासन जे आहे ते पूर्ण भ्रष्ट झालेलं आहे आणि जनतेच्या जीवनाशी त्यांना काही घेणं दिलं नाही. म्हणून प्राथमिक पहिल्या 5 वर्षांमध्ये आम्ही या प्रायोरिटीवरती काम करणार. या जनतेने जर आम्हाला योग्य उमेदवार म्हणून निवडून दिलं तर वाशिम नगरपालिकेअंतर्गत आमची प्राथमिक जी योजना असेल ती आरोग्यसेवा, शिक्षण यंत्रणा, त्यासोबतच शहराचं जे सौंदर्यीकरण आहे त्या सौंदर्यीकरणावरती सेकंडरी लक्ष देऊन 0 ते 100 दिवसांमध्ये आम्ही खड्डेमुक्त शहर करणार आहे. कोणत्या तीन प्राधान्य प्रकल्पाला तुम्ही सुरू कराल? हे बघा, माझ्या हिशोबाने शहराची जी गरज आहे ती गरज आपण जर बघितली तर त्याप्रमाणे धरणाची जी खोली आहे ती खोली वाढवणं युद्ध पातळीवर खूप गरजेचं झालेलं आहे. आज रोजी आपण आजूबाजूच्या गावखेड्यांमधनंही पाणी घेऊ शकतो, पण शोकांतिका बघा, एका नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवाराच्या पतीने काल एक स्टेटमेंट दिलं की खेड्यावरून आम्ही पाणी देणार नाही. अहो, खेड्यावरून तुम्हाला आत्मीयता आहे, खेड्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की पुढे जिल्हा परिषद निवडणुका लागणार आहे. हरकत नाही साहेब, पण शहरातही माणसं राहतात, जनावरं राहत नाही, तर तुम्ही शहराच्या माणसांची किंमत करा, शहराच्या माणसांनाही थोडंसं पाणी द्या. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा संकलन, विल्हेवाट सुधारण्यासाठी तुमची योजना काय? हे बघा, सर्वप्रथम एकही नगरसेवक नसताना, एकही आमदार नसताना, कोणतंही संवैधानिक पद आम आदमी पार्टीकडे नसताना आम आदमी पार्टीने नगरपालिका वाशिमचे 2.5 कोटी रुपये घनकचरा मॅनेजमेंटचे वाचवलेले आहे, जे दरवर्षी आपल्या टॅक्समधल्या पैशातनं नगरपालिका व्यर्थ खर्च करत होती. आज तिथे आम्ही तो कचरा रिसायकल करतोय. तार वेगळे, रबर वेगळे, प्लास्टिक वेगळे, आणि याचं संकलन करून आम्ही आज एक आदर्श प्रोजेक्ट असा उभा केलेला आहे ज्याद्वारे आम आदमी पार्टीचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातल्या प्रत्येक नगरपालिका त्याला फॉलो करू शकतात. तर सर, नगरपालिका आरोग्य केंद्र उन्नीत करण्यासाठी काय पावले उचलणार आहोत? हे बघा, नगरपालिका आरोग्य केंद्र हा जो पर्याय आहे या लोकांनी त्यालाही एक भ्रष्टाचाराचं केंद्र बनवलेलं आहे. माझं म्हणणं हे आहे की मोहल्ला क्लिनिक सारखा जो कॉन्सेप्ट आम आदमी पक्षाचा कॉन्सेप्ट आहे त्या कॉन्सेप्टला आम्ही प्रोटोकॉल बनवून पंजाबमध्ये आज जशी सरकार घेऊन आलो आहे तशी वाशिममधली हवा बदलून आम्ही जनतेसमोर बलाढ्य सत्ताधारी भ्रष्टाचारी लोकांविरुद्ध एक उत्तम पर्याय ठरणार आहोत. बरं सर, आर्थिक विकासाबद्दल मी बोलतो. नवीन उद्योग, व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी कोणती योजना आपण इथं राबवणार? हे बघा, सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक जनतेकडे हे माझा संदेश पोहोचवायचा आहे की महाराष्ट्रातला सगळ्यात भिकारी जिल्हा म्हणून आपला वाशिम जिल्हा म्हणून पॉप्युलर आहे, ज्याचं कारण आहे इथल्या सर्वसामान्य माणसाचा GDP ग्रोथ. आज आपला पर कॅपिटा इन्कम जर आपण बघितलं तर पूर्ण राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या सगळ्या जिल्ह्यांचं जर कंपॅरिझन आपल्या वाशिम जिल्ह्याबरोबर केलं तर आपली पर कॅपिटा इन्कम सगळ्यात कमी आहे. का? कारण 3% लोकच रिचपासून रिचेस्ट होत चाललेले आहे. त्यांच्याचकडे पैसा येतोय, त्यांचाच विकास होतोय, त्यांचेच घरं बनत आहेत, त्यांच्याचकडे मोठमोठ्या गाड्या येत आहेत. विकास सर्वसामान्य माणसाचा, इन्फ्रास्ट्रक्चरचा, शहराचा, बेसिक सुविधांचा आजपर्यंत झालेला नाही. म्हणून त्याचा वाचा फोडण्याकरता आम आदमी पक्ष आज रिंगणात उतरलेला आहे. लघु उद्योग व व्यापाऱ्यांना आपण कसा आधार द्याल? हे बघा, माझ्या हिशोबाने व्यापारी जी आहेत ही व्यापारी सध्या शहर चालवतात. व्यापार म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि आपला व्यापार हा 100%
शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवरती डिपेंड आहे. जर शेतात अन्नधान्य नाही झालं किंवा शेतात जर काही पिकलं नाही, शेतकऱ्याकडे जर पैसा आला नाही, तर वाशिमचं मार्केट ओसाळं पडते. त्यामुळे शेतकऱ्यांना पहिलं प्राधान्य देऊन फळ बाजार आणि शेतीमाल जो आहे त्याला ट्रान्सपोर्टेशन उपलब्ध करून देण्याचं काम समृद्धी महामार्गावर जोडून इथून मुंबई, पुणे अशा मोठमोठ्या सिटींमध्ये या शेतकऱ्यांचा माल पोहोचवण्याची जबाबदारी आम आदमी पक्ष घेणार आहे. पर्सनल एक शहरातील गुन्हेगारी व सुरक्षाबद्दल एक प्रश्न करतो तुम्हाला. CCTV नेटवर्क आणि निर्भया पथक मजबूत करण्यासाठी काय योजना करावी? हे बघा, मला हा पूर्ण विश्वास आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वारसा घेऊन आपण चाललेलो आहे त्या हिशोबानं आपला समाज हा भयमुक्त असायलाच पाहिजे आणि त्याला काही नको, फक्त इच्छाशक्ती हवी आहे. तुम्ही पोलिसांचे हात, माझे जे पोलीस बांधव आहेत, भगिनी आहेत, त्यांचे हात मोकळे करा. त्यांना भयमुक्त ठेवा. सगळ्यात पहिले तर आज पोलिस घाबरलेले आहेत की कोणता पुढारी येऊन आज आमची नोकरी खाणार किंवा कोणता पुढारी येऊन आमची बदली करून आम्हाला नक्सलाईट एरियामध्ये टाकून देणार. या भीतीपोटी आज प्रशासकीय अधिकारी सुद्धा काम करायला घाबरत आहेत. माझी सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे की हे देश तुमचं आहे, हे राज्य तुमचं आहे, हे गाव तुमचं आहे. कोणालाही न जुमानता न घाबरता तुम्ही संविधानाची काळजी घ्या, संविधानाला फॉलो करा, कोणत्याही पुढाऱ्याला फॉलो करू नका. हे आज आहेत, उद्या राहणार नाहीत. पण सर, नागरिकाविषयी मी बोलतो विषय. नागरिकांच्या तक्रारी प्रामाणिकपणे ऐकण्यासाठी कोणती यंत्रणा आपण हे बघा, माझं म्हणणं हे आहे की तंत्रज्ञान एवढ्या पुढे गेलेले आहे की आज आपण एका पोर्टलच्या माध्यमातून हे सगळं काही करू शकतो, जे काही रॉकेट सायन्स नाही आहे. एक साधं पोर्टल तयार करून एक QR कोड आपण जनरेट करून दिलं तर त्या QR कोडला स्कॅन केल्याबरोबर प्रत्येक विभागाची माहिती, प्रत्येक टेंडरची माहिती, झालेल्या खर्चाची माहिती आपण त्या पोर्टलवरती नगरपालिकेच्या मोफतमध्ये प्रत्येक नागरिकाला देऊ शकतो. पण इच्छाशक्ती नाही आहे, भ्रष्टाचार करायचा आहे, लोकांपर्यंत माहिती पोहोचायची नाही आहे, लोकांमध्ये अवेअरनेस होऊ द्यायचं नाही आहे. या सगळ्या कारणांमुळे या भ्रष्ट राजकारण्यांनी आजपर्यंत ही हिंमतच केली नाही. पारदर्शकतेबद्दल आपण थोडं बोलू. नगरपालिका खर्च पारदर्शकता आणण्यासाठी कोणती पावले उचलता आपण? हे बघा, सर्वप्रथम मला तरी असं वाटते की नगरपालिका आज जे भ्रष्टाचार केंद्र बनलेलं आहे याला मुळात कारणीभूत जेवढे राजकारणी आहेत तेवढेच तिथे बसलेले कर्मचारी सुद्धा आहेत. या कर्मचाऱ्यांना टाईट करण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी आम्ही कडक एक कायदा आणि ठराव आणणार. त्या ठरावामार्फत जो कोणी कर्मचारी या भ्रष्ट राजकारणी लोकांना मदत करत असेल त्याला आम्ही घरचा रस्ता दाखवू, त्याला आम्ही सस्पेंड करायला लावू. पारदर्शक आमच्या लोकांची जी काही प्रणाली असेल ती पारदर्शक असतात. जनतेची प्रत्येक दिवशी अपडेट सगळी गोष्ट त्या पोर्टलवरती उपलब्ध असणार. बरं सर, शेवटचा प्रश्न आहे. प्रत्येक वार्डाला सन्मान निधी देण्याबाबत तुमचे धोरण काय? प्रभागानुसार प्राधान्य कसे ठरवणार? हे बघा, मायबाप जनताचं ठरवत आहे आणि वाशिम जिल्ह्याची कमान जर माझ्या हातामध्ये देऊन आज हा शहराचा जो केंद्र आहे या केंद्राला जर आम्हाला 5 वर्षासाठी देत आहेत तर मी नक्कीच तुम्हाला हे आश्वासन देऊ इच्छितो की आम आदमी पक्ष या सगळ्यांचा पर्याय बनून आज जी समाजव्यवस्था झालेली आहे, जातीपातीच्या नावावरती, समाजाच्या नावावरती जे विघटन झालेलं आहे या विघटनला आम्ही तोडून काढू आणि नक्कीच याच्यावरती नवयुवक जे समोर येतील. जे काही या 2 दिवसांमध्ये घडलेलं आहे, मला तरी वाटते की क्रांतीची जी ज्योत आहे ती आपल्या शहरात जळालेली आहे आणि नक्कीच सगळे लोक जे आम आदमी आहे, ज्याचा शेवटचा माणूस आहे, ज्याचं कोणी आमदार, खासदार, नगरसेवक ओळखीचं नाही आहे, त्या सर्वसामान्य माणसाचा आज मला साथ मिळतो. ठीक आहे, धन्यवाद. इंडियन टीव्ही न्यूज, जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे, वाशिम.